मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. एका रम्य अशा समुद्रकिनारी एक आजोबा फिरायला गेलेले असतात. त्यांना दिसतं त्या किनारपट्टीवर खूप माशांचा खच पडलेला असतो. ते मासे तडफडत असतात पाण्यात जाण्यासाठी. तिथे एक लहान मुलगा 5-7 वर्षाचा एक एक मासा उचलून त्या समुद्रामध्ये टाकत असतो. खूप मासे असे तडफडत असतात. त्या आजोबांना लहर येते की सगळे लोक आपलीच चेष्टा करतात. आपल्या वयात आल्यावर आपली चेष्टा करतात, तर आपण या मुलाची चेष्टा करू. म्हणून ते जातात त्या मुलापाशी आणि त्याला विचारतात, का रे बाळा, तू एक एक करून मासा उचलून त्या समुद्रामध्ये टाकतोयस, त्यानं असा जगाला काय मोठा फरक पडणार आहे? एवढे खूप मोठ्या संख्येनं मासे तडपडतात तिथं. तू एक एक करून मासा समुद्रामध्ये टाकतोयस, काय फरक पडणार आहे त्यानं जगामध्ये? तर तो लहान बाळ म्हणजे तो 5-7 वर्षाचा जो मुलगा असतो, तो आजोबांना म्हणतो, आजोबा, मी एक एक मासा करून जो समुद्रात टाकतोय, त्यानं जगाला काही फरक पडेल की नाही मला माहीत नाही. ज्या माशांना मी समुद्रात सोडलं आहे ना, त्यांना विचारा की त्यांच्या आयुष्यात काय फरक पडला ते. मित्रांनो, ज्या माशांना समुद्रात त्यानं सोडलं, त्या माशांना पुनर्जन्म मिळाला. ते मरता मरता मरणाच्या दाढेतून बाहेर आले आणि समुद्रात पुन्हा पोहू लागले. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं असतं, मदत करण्याच्या कार्यामध्ये अडथळा कसा आणता येईल अशी काही विघ्नसंतोषी माणसं पाहत असतात. आणि भारतात अशा विघ्नसंतोषी माणसांची काही कमी नाही. ते स्वतः कधीच काही करीत नाही आणि दुसऱ्यानं केलेली मदत केवढी तोकडी होती याच्यावर बोलत बसतात. ही उदाहरणं तुम्हाला अवतीभोवती सगळीकडे दिसतील. हां, पण मित्रांनो, ते लोक आपल्यावर टीका करतात म्हणून आपण आपलं काम, आपला धर्म, माणुसकीचा धर्म कधीही सोडायचा नसतो. कारण त्या अशा विघ्नसंतोषी लोकांना हेच अवस्थं की तुम्ही तुमच्या चांगल्या कार्यापासून दूर कधी जाल. आणि अशी टीका करणारी जी लोकं असतात ना, त्यांनी आयुष्यात काहीच केलेलं नसतं. स्वतःसाठी सुद्धा नाही, दुसऱ्यांसाठी तर नाहीच नाही. तीच असा स्वतःचा वेळ दुसऱ्यांवर कॉमेंट्स करण्यामध्ये घालवत असतात. या जगामध्ये खूप लोक अशी आहेत की ते त्यांच्या परीनं काही ना काही कार्य करीत असतात, सामाजिक कार्य करीत असतात. काहींना कार्य करून प्रसिद्धीत राहायलाही सुद्धा आवडतं, तर काहींना आपलं कार्य जगासमोर यायला नको आणि आपल्या कार्याची प्रसिद्धी व्हायला नको असंही वाटतं. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात न आलेले लोक कार्य करतच नाहीत असं म्हणणं खूप चुकीचं आहे. कारण मध्यंतरी असं झालं की एक दोघा सेलिब्रिटींवर असे आरोप झाले की ते काहीच सामाजिक कार्य करीत नाही, फक्त जगतात. आम्ही म्हणजे देशातली लोकं त्यांच्यासाठी त्यांना एवढं श्रीमंत करून त्यांनी सोडलं आहे त्यांच्या 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 विभागामध्ये, त्यांच्या फॅकल्टीजमध्ये. आणि ही लोकं मात्र देशासाठी काहीच करीत नाही असा एक सूर देशामध्ये आळवला गेला. मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, जे आपल्यासमोर असतं तेवढंच जग आहे असं समजून चालत नाही. कधी कधी काही लोकांना असं वाटतं की त्यांचं कार्य जगासमोर नको यायला, आपण आपलं कार्य करत राहावं, पण ते आपण कार्य केल्याची कुठे जाहिरातबाजी नको व्हायला असं सुद्धा वाटणारी लोकं या दुनियेत आहेत. पण आपल्या अवतीभोवती जो काही गाळ साचलेला आहे, आपल्या मनाची काही घाण साचलेली आहे, ती घाण आपण कोणावरही ओतून मोकळे होतो. मित्रांनो, रतन टाटांसारखी मंडळी आजसुद्धा आपल्या समाजात अवतीभोवती आहेत. ते त्यांचं कार्य करतात. पण आपल्याला असं वाटतं की प्रसिद्धी ज्यांची होते तेच कार्य करणारे आहेत, त्याच्या पलीकडे कोणी कार्य करणार नाही. तर मी नेहमी म्हणतो, आपण जे कार्य कधी करीत नाही, आपण सामाजिक कार्यामध्ये आपल्याला जायचं नाही, आपण फक्त अप्पलपोटेपणानं आपल्यापुरता विचार करणारे जर असू, तर दुसऱ्यांसाठी जर काही करायचं नसेल तर निदान अशा लोकांच्या मार्गामध्ये अडथळे तरी आणू नका. कारण ते त्यांचा अमूल्य वेळ
खर्च करून समाजासाठी काही ना काही करीत असतात. मग ते पैशाच्या रूपात असेल, वस्तूच्या रूपात असेल किंवा त्यांचा वेळ समाजासाठी खर्ची घालून ते सामाजिक कार्य करत असतील. सामाजिक कार्याला असं नसतं, की बाबा पैसेच द्यायला पाहिजे, देणगीच द्यायला पाहिजे, तर ते सामाजिक कार्य होतं. सामाजिक कार्य अनेक प्रकारचे असतात. एखादा माणूस अपघातग्रस्ताला मदत करण्यामध्ये आपला जो काही थोडाफार वेळ त्याला मिळतो त्याच्या आयुष्यातून, तो मदत कोणाला रुग्णाला असेल, एखाद्या अपघातात जखमी झालेल्या माणसाला असेल, मदत करण्यामध्ये घालवतो. कोणी पशुपक्ष्यांना वाचवण्यासाठी कार्य घालवतो. हे सगळं कार्य सामाजिक कार्यामध्येच मोडतं मित्रांनो. अशा मी 2-4 आता व्हिडिओ बनवण्यामागचं कारण, अशा मी मध्यंतरी 2-4 घटना माझ्या वाचनात आल्या, की मी पेपरमध्ये विशेष करून वाचले, वाचकांच्या पत्रामध्ये, आणि त्याच्यानुसार मला असं दिसलं, की जो कोणी प्रसिद्धी करतो, तोच एक सामाजिक कार्यकर्ता आहे. बाकी कोणीही सामाजिक कार्य करत नाही, असा एक ग्रह झालेला आहे. मित्रांनो, उद्योग जगतातील नावापेक्षा ज्यांचं सामाजिक कार्यामध्ये नाव जास्त अग्रेसरपणे घेतलं जातं, ते म्हणजे रतन टाटा. आपल्या देशाचे एक मोठे आधारस्तंभच म्हणायला लागतील ते आहेत. त्यांनी वेगवेगळे सामाजिक कार्य केलेले आहे. म्हणजे तुम्हाला एक त्यातलं महत्त्वाचं कार्य जर सांगायचं झालं, तर कोरोनाच्या काळात त्यांचं जे प्रसिद्ध ताज हॉटेल जे आहे, तर त्या ताज हॉटेलमधल्या खोल्या त्यांनी पूर्ण ताज हॉटेल कोविड योद्धा, म्हणजे ज्यांना आपण म्हणत होतो त्या काळात, डॉक्टर असतील, नर्स असतील, तर त्यांच्यासाठी त्यांनी मोफत उपलब्ध करून दिलं होतं. एवढं मोठं हॉटेल जिथं मध्यमवर्गीय किंवा श्रीमंतसुद्धा जाऊ शकत नाहीत, एवढे तिथे रेट आहेत तिथले वस्तूंचे असतील किंवा तिथल्या राहण्याचे असतील, तर ते त्यांनी मोठ्या मनानं या कोविड योद्धांसाठी उपलब्ध करून दिलं होतं. मित्रांनो, अशी खूप माणसं असतात, आणि आपल्या एक देशामध्ये एक वाईट प्रथा हळूहळू रुजत चालली, की अशा माणसांकडून, आता हे रतन टाटांच्या बाबतीत मी म्हणत नाही, पण कोणीच मोठा जो माणूस असतो त्याच्यावर त्यानं खूप कार्य केलेलं असतं, पण त्याच्या आयुष्यात एखादी चूक होते, किरकोळ का असेना, त्याच्यावर लोक त्या चुकीवर एवढं वर्मावर बोट ठेवून त्याला एवढं हिणवतात, की त्याला कधीतरी पश्चाताप होतो, की मी एवढं कार्य केलं ते फुकट गेलं. कधीही मित्रांनो लक्षात ठेवा, आयुष्यात चुका प्रत्येक माणसाच्या हातून होतात. देवादिकांच्या हातून सुद्धा चुका झालेल्या आहेत. एक चूक म्हणजे त्याचं आयुष्य नाही. त्यानं त्याच्या कार्यावर ओरखडे ओढू नका त्या एका चुकीमुळे. कारण चुका ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतात. पण तो वारंवार चुकत असेल, तर त्या बाबतीत आपण बोलणं ठीक आहे. समाजाला पुढं नेण्यासाठी अशा जी काही आता थोडीफार लोक समाजात उरलेत, त्यांच्या कार्याला तरी आपण प्रेरणा दिली पाहिजे, उत्तेजन दिलं पाहिजे. मित्रांनो, अशी लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपला देश पुढे जाण्यात काहीच अडचण नाही. अशा लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. हेच तर खरं महाराष्ट्रात असते आपल्या देशाचे भूषण आहेत. मित्रांनो, अशा व्हिडिओच्या माध्यमातून मला असं नेहमी वाटतं, की अशी जी काही लोकं आहेत, जी आपल्या परीनं, मग ते किरकोळही असेल, खारीचा वाटप असेना, पण ते त्यांच्या दिवसातून वेळ काढून, आता तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यात किती बिझी झालेला आहे. म्हणजे दुसऱ्यासाठी वेळ काढायला त्यांच्यापाशी 5 मिनिटंसुद्धा वेळ नसतो. पण काही लोकं अशी 5 मिनिटं का असेल, 10 मिनिटं असतील, 1 तास असेल, 2 तास असेल, ते त्यांच्या कौटुंबिक, नंतर आपल्या सामाजिक जबाबदारीतून, कौटुंबिक जबाबदारीतून आणि नोकरीच्या जबाबदारीतून वेळ काढून ते समाजासाठी खर्च करतात. तर त्यांच्यासाठी आपण जरी काही कार्य करत नसतो, तर त्यांच्यासाठी आपण प्रेरणादायी राहूया, त्यांना आपण प्रेरणा देऊया, त्यांना आपण पुढे जाण्यासाठी उद्युक्त करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.